इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्यं जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यं जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्यं झालो विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू
बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 कलावज्ञ जिओ धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदार्य दीक्षम समाधी समूर्तिं भजे ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे परमानंदम माधवम आता हृदये आपुले चौफाडून या भले वरी वैसौ पाऊले वाद्या जय जय संवेद आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी विठ्ठल 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर इह लोकीचा हा देह
इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने युक्त असणारे भगवान रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंगाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग भोलेनाथ बाबांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जयांची ती निलोकी कीर्ती वारकरी संप्रदायाचे कडस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण असे असणारे श्री संत जगमान्य देवमान्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हाला समजेल पचेल रुचेल सगळ्यांचा आवडीचा अभंग मी आज सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 पवित्र नाम पवित्र तापी नदीच्या काठी वसलेले हे आपले टेकवाडे गाव आणि या टेकवाडे गावामध्ये ताम्रपाषाणी युगी शिव मंदिर मठ टेकवाडे या ठिकाणी हा प्रथम वर्षीय अखंड महिला हरिनाम सप्ताह ठेवण्यात आला म्हणून मी समस्त ग्रामस्थांचे आभार मानते खरंच मला आनंद वाटतोय या गोष्टीचा कारण मी लहानाची मोठी याच ठिकाणी झाली मला आज 20 वर्ष झाले पण मी प्रथमच हा सप्ताह पाहिलेला आहे मला आठवत नाही याच्या आधी सप्ताह झालेला आहे असं खरंच आनंद या गोष्टीचा वाटतोय काहीतरी नवीन शिकायला मिळतंय या ठिकाणी हरिपाठाला भरपूर लहानापासून तर मोठ्यापर्यंत मुलं येतात त्यांनाही बघायला मिळतं काकडा काय असतो हरिपाठ काय असतो नाही तर आपल्याला माहिती खावाना आणि वरपणच माहिती मला ही माहित नव्हता काकडा म्हणजे काय असतं हरिपाठ म्हणजे काय असतं ज्या वेळेस मी इथून आळंदीला शिकायला गेली त्यावेळेस मला कळालं की परमार्थ म्हणजे काय असतं मला ही पहिले आवडत नव्हतं बरं का मी म्हणायची काय माझं कॉलेज वगैरे मस्त आहे काय याच्यात पण ज्या वेळेस अनुभव आले अंगात त्याची जगा देत असते ज्या वेळेस आपण त्या क्षेत्रात जातो त्यावेळेस त्याचं महत्व हे आपल्याला कळत असतं बरोबर आहे का नाही नाहीतर तुम्हाला माहिती आमच्या समाजात सगळ्यांनाच माहिती परमार्थ कमी आहे पण आई वडिलांची पुण्याई आणि समस्त ग्रामस्थांची मला साथ होती गावकऱ्यांची साथ होती की नाही ताई तू कर शिकशील आले थोडेफार अडथळे पण असो खरंच आनंद वाटतोय सगळ्यांचे आभार मानते आणि खास करून आज उपस्थित आपल्या मृदंगाचार्य अश्विनी ताई त्यांच्यासोबत आलेल्या असतील रुपाली ताई पूजा ताई आपल्या अस्मिता ताई ज्यांचं आताच 2 दिवसापूर्वी कीर्तन झालं रेणुका ताई आपल्या माधुरी ताई सगळ्यांचे मी आभार मानते ताई तुमच्यासाठी मला एक शेर म्हणावाचं वाटतं टेकड़ी पर टेकड़ी टेकड़ी पर बेकरी टेकड़ी पर टेकड़ी टेकड़ी पर बेकरी बेकरी में केक आप जैसे मृदंगाचार्य लाखों में एक लाखों में अरे तारा तो वाजवा गाय चरते रानात हरिण चरते वनात गाय चरते रानात हरिण चरते वनात तुमच्यासारखं गायनाचार्य नाही या हिंदुस्थानात नाही खरंच आनंद वाटतोय आणि इथल्या मुलींनाही शिकायला मिळतंय काय असतं खरं म्हणजे नाहीतर कसं आहे ना कीर्तन करणं प्रत्येकाला अवघड म्हणजे सोपं वाटतं बरं का असं झालंय ज्यावेळेस या ठिकाणी उभं राहायचं असतं ना त्यावेळेस अनेक प्रकारचे विचार येतात आपला हा पॉइंट कसा मांडायचा आहे आपल्याला लोकांना कसं आवडेल आता प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते तुम्हाला माहिती आहे मला सांगा स्वयंपाक करताना तुम्ही तुमचा आवडीचा स्वयंपाक बनवतात का यांना आवडेल असं स्वयंपाक बनवता नारायण देवचंद सिरसाट मिलिंद प्रकाश पवार मी त्यांचे आभार मानते नाही तर कसं आहे ताई तुम्ही सगळ्यांचे आभार मानले आमचेही आभार माना म्हणून तुमचेही आभार मानते आणि कीर्तन रूपी पुष्पाला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल
हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल कृपया माझे मोठे बांधव असतील सगळ्यांनी या मंडपात येऊन बसा बरं का खूप छान वाटेल हा मंडप अजून गच्च भरलेला दिसेल आणि आपण युट्यूबला टाकणार आहोत म्हणून सगळ्यांचे त्याच्यात फोटो दिसणार आहेत म्हणून सगळ्यांनी बसा चला पटकन विठ्ठल विठ्ठल आणि टाळ्यांची सेवा देत चला बर का यहा नाही बजाई टाली तो वहा बजाने पडेगी टाली एक लक्षात ठेवा म्हणून टाळी वाजवत चला मुखाने हरिनाम म्हणत चला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे म्हणून काय हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला म्हणून मुखाने हरिनाम आणि हाताने टाळी वाजवता हरी बोला मुखी नाम हरी बोला मुखी नाम हरी बोला हरी बोला मुखी नाम मागोनिया पाया विनवित तुम्हाला मागोनिया पाया विनवित तुम्हाला मागोनिया पाया विनवित तुम्हाला मागोनिया पाया विनवित तुम्हाला हरे काही बोला मुखी नाम 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 लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुकी हरिनाम कीर्तन सुरू करण्यापूर्वी आज खरंच माझं भाग्य आहे की समस्त ग्रामस्थांनी ही सेवा माझ्या वाटेला दिली आणि आज मला माहीतही नव्हतं की म्हणजे ज्यावेळेस मी कीर्तनाची तारीख घेतली पप्पा म्हणे तुला जो दिवस आवडेल तो घे मी सहज घेऊन टाकला मला माहित नव्हतं की त्या दिवशी एकादशी खरंच भाग्य लागतं बरं का जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा हे या विठ्ठले कृपा केली खरंच विठ्ठलाने खूप आमच्यावर कृपा केली आहे आणि आज भाग्याचा दिवस असा आहे की आज काय एकादशी सुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात काय आज मुलांनो हा बोलत चला ना काय आज रविवार हा तुम्हाला त्याची जास्त आवड असते रविवारची असो आज आहे आपला मराठी भाषेचा मराठी राजभाषा दिवस हा मराठी राजभाषा गौरव दिवस आज तुम्हाला मला कळालं असेल मराठी भाषेचं काय महत्व मी सांगून जाते प्रत्येक जण या ठिकाणी बसलेले काही मराठी मीडियमला आहेत काही इंग्लिश मीडियमला आहेत प्रत्येकाला इंग्लिश मध्ये एबीसीडी आहे का नाही ए फॉर आणि झेड फॉर खाण्यापासून सुरुवात होते तर प्राण्यापर्यंत संपते माणसाचं जीवन कसं आहे बघा बरं का खाण्यापासून सुरुवात होते तर प्राण्यापर्यंत संपते ही झाली इंग्रजी भाषेचं महत्व आणि आमच्या मराठी भाषेचं काय महत्व आहे अज्ञानापासून सुरुवात होते तर ज्ञानापर्यंत संपते याला म्हणतात मराठी भाषा माझ्या मराठीच्या बोलू कौतुके तेही अमृता परी अमृता तेही पै जा जिंके म्हणजे माझं मराठी भाषेचं महत्व तुम्हाला कळालंच असेल काय आहे मराठी सहज मी दृष्टांत सांगते म्हणजे दृष्टांत नाही कीर्तनातला प्रसंग सांगते एका ठिकाणी कीर्तनात गेली आणि त्या ठिकाणी मला जेवणाला बोलवलं ताईंनी आता जेवणाला गेल्यानंतर मराठी भाषेचं महत्व बघा मराठी एका शब्दाचे दोन दोन अर्थ होतात आलं असेल तुमच्या लक्षात आता त्या ठिकाणी जेवणाला गेल्यानंतर सुंदर असा स्वयंपाक वगैरे बनवला होता आता
जेवण चालू होतं माझं आणि माझ्या ताटात चपाती नव्हती. तिकडनं त्या मावशी आल्या. बघा मराठी भाषेचं महत्व सांगते. ताई एक देऊ का म्हणतो. ताई मला एक बी नको आणि दोन बी नको. वै गे म्हणा. म्हटलं विठाला विठाला विठाला. माझं सांगायचा अर्थ एवढाच आहे. एका शब्दाचे किती अर्थ होतात? अनेक अर्थ होतात किंवा दोन होतात. त्यांनी काय विचारलं? ताई एक देऊ का? तुम्ही काय अर्थ घेतला? मी तो अर्थ नाही सांगत होती बरं का. ताई एक चपाती देऊ का? त्यांचं म्हणणं काय होतं? ताई एक चपाती देऊ का? पण चपाती त्यांनी गाळून टाकली. ताई एक देऊ का म्हणे. म्हणतो मला एक बी नको दोन बी नको. झालं माझं जेवण. मला फक्त सांगायचं एवढंच आहे. हसण्याचा सोळा. मला फक्त सांगायचं एवढंच आहे की एका शब्दाचे किती अर्थ होतात? दोन दोन अर्थ होतात. विदर्भ साईडला ठेचाला काय म्हणतात? चटका. चटका. त्या ठिकाणी गेल्यानंतर जेवणाला बसल्यानंतर सुंदर असा स्वयंपाक बनवला होता बरं का. आणि आता माझ्यासोबत मला माहिती होतं तिकडं ठेच्याला काय म्हणतात? चटका म्हणतात. पण माझ्यासोबत जी गायनाचार्य मंडळी आली होती त्यांना काही माहीत नव्हतं. मराठी भाषेच्या शब्दांचा अर्थ सांगते. त्यांना काही माहीत नव्हतं. मग आता यांनीही नवीन आणि मला तर परिचय होता पण त्यांना काही परिचय नव्हता. आता घेऊन गेली आणि त्यांनी वाढायचं चालू केलं. सगळं वाढलं गेलं बरं का. आणि वाढल्यानंतर नेमकं शेवटी काय लावायचं राहिला? चटका. ते म्हणायचे चटका देऊ का? चटका. हे म्हणायचे नको नको चटका नको. आता परिचय नाही, भाषा बदलते. गाव बदललं का भाषा बदलते. आता त्यांना धाक पडू लागला. या का खरं चटका देतस? म्हणून या सांगे ताई नको आमले चटका. ताई नको आमले चटका. पण त्यांना मला जास्ती जोरात पोटात हसू येत होतं. आता सांगावं तर काय सांगावं म्हटलं यांना. नंतर मी त्यांना सांगितलं दादा म्हटलं चटका म्हणजे इकडं काय असतं? ठेचा. म्हणून कसं आहे आपल्या मराठी भाषेचं वैभव एवढं मोठं आहे की एका शब्दाचे कसे अर्थ होतात? दोन दोन अर्थ होतात. विठाला विठाला असो. खरंच आणि आपण खरंच भाग्यवान आहे की भारत आता अशा देशात आपण जन्माला आलो. म्हणून आपल्याला काय कळालं? मराठी भाषेचं महत्व कळालं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा. 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 जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा. खरंच आपण भाग्यवान आहे की आपण भारत देशात जन्माला आलो. या भूतलावर देवाने अनेक जडजीवाचे प्राणी काय केले? जन्माला घातले. काही उभे मॉडेल जन्माला घातले तर काही आडवे मॉडेल जन्माला घातले. बोलत चला बरं का. बैल, म्हैस, म्हैस आडवा. हे आहे मराठी भाषेचं वैभव. म्हैस बोलत चला पोरांनो. बैल, म्हैस, गाय, डुक्कर. हे आहे खरं मराठी भाषेचं वैभव. विठाला विठाला या भूतलावर अनेक जडजीवाचे प्राणी जन्माला घातले. बैल आडवा, म्हैस, गाय, डुक्कर, रानडुक्कर. सगळे मॉडेल कसे आहेत? फक्त खेदाची एकच गोष्ट आहे. एकच मॉडेल उभा आहे तो म्हणजे कोणता? माणूस. आणि फक्त त्याच्यात खेदाची एवढीच गोष्ट आहे जे आडवे मॉडेल जन्माला घातले ते कधीच आडवे जात आणि जे उभे मॉडेल जन्माला घातले ते कुठे आडवे जातील हे सांगता येत नाही. सप्ताह करायचं म्हणलं का
बोला चला झाले आडवे. विठाला विठाला सप्त करायचं म्हणलं का झाले आडवे. चांगलं काम करायचं म्हणलं का झाले आडवे. मंदिर बांधायचं झालं का. मला सांगा आडवं चालण्याचं काम कोणाचं आहे. हा बोला कोणाचं. प्राण्यांचं जनावरांचं आडवं चालण्याचं काम आहे. मग जो आडवा चालतो त्याने समजून घ्यायचं आपण कशाच्या जन्मात आलोय. विठाला विठाला खरंच आपलं गाव चांगलं आहे. सप्त्यासाठी कोणीही आडवं झालं नाही. प्रत्येकाने फुल नाही तर फुलाची पाकळी या ठिकाणी दिली आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. काय तर प्रत्येकाने या ठिकाणी आपली फुल नाही तर फुलाची पाकळी दिली म्हणून समस्त ग्रामस्थांचं पुनश्च मी आभार मानते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल ताई कीर्तन 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 म्हणजे काय. तुमच्या मनात प्रश्न आला असेल. बघा आपल्या घरात प्रत्येक वस्तू काय सेट आहे. सोफा सेट, टीव्ही सेट, फ्रीज सेट, वाटांचा सेट, ग्लासांचा सेट, सगळं काही सेट आहे. पण काय आहे ना आपलं माइंड काय काय अपसेट आहे. आणि त्या माइंड म्हणजे आपल्याला प्रत्येकाला बोधरेशन आहे, फ्रस्ट्रेशन आहे. आणि हे फ्रस्ट्रेशन घालवण्यासाठी बोधरेशन घालवण्यासाठी माइंड फ्रेश करण्यासाठी हे काय 2 तासाचं ब्रेन वॉशिंग काय ब्रेन वॉशिंग सेंटर आहे. या ठिकाणी प्रत्येक जण येतं आणि इथं काय होतं ब्रेन वॉश होतो. म्हणून कीर्तन याला म्हणतात. कारण प्रत्येक जण जीवन कसं जगतंय तर ताणतणावात जीवन जगतंय. आणि या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी काही कालावधी तरीसाठी आपण काय होतो ते विचार तणाव मुक्त होतं. या विचारातून काय म्हणजे आपण फ्रस्ट्रेशन मधून काय होतो बाहेर होतो. म्हणून याला कीर्तन असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल पण कीर्तन ऐकण्यासाठी काय लागतं मन तर लागतच. ठीक आहे तुम्हाला मन असेल पण मनुष्य देहच नसेल कीर्तन कसं ऐकणार हो. मला सांगा या ठिकाणी कुत्रा आलं तुम्ही बसू देणार का. ये भाऊ बस इथं पहिला बस 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 ऐक ताईंचं प्रमाण ऐक ताईंचं चिंतन ऐक. बसू देणार आहे का तुम्ही नाही. मग मला सांगा कुत्र्याला कितीही मन असू द्या पण त्याला बसू देणार आहे का. म्हणून त्याच्यासाठी काय लागतं कीर्तन श्रवण करण्यासाठी तर मनुष्य जन्म लागतो. आणि कहे ज्ञान याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहात काय होतं तर देवाचं भजन होतं. दुसऱ्या देहात होतं का. प्राण्यांच्या जन्मात प्राणी करू शकतात का भजन नाही. पण या देहाचं महत्व आपल्याला कळत नाही. कळतं का. ज्यांना कळालं ते कीर्तनात हजर झाले. पण काही नमुने असे असतात घरी झोप लागत नाही म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. बरोबर आहे का नाही. काही असतीलही असे असू द्या. आपल्याला या मनुष्य देहाचं काय महत्व कळालं नाही. पुनर्वित्रम पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुनर्वित्तम संपत्ती तुम्हाला
मिळेल, गेलेली जमीन पुन्हा मिळेल, गेलेला मित्र पुन्हा मिळेल, पळून गेलेली बायको किंवा आता XYZ म्हणजे गेलेली बायको पुन्हा मिळेल, सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल. पण मला सांगा, एकदा का मनुष्य देह गेला पुन्हा मिळणं शक्य आहे का? कुणाला गॅरंटी? ताई मला मिळेल, मिळणार आहे का? मला सांगा, रस्त्याने एखादा ऍक्सिडेंट होऊन जाऊ द्या, तुम्ही काय म्हणतात? याचं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून हा वाचला. तो का गेला असता तर त्याला हे सगळं बघायला मिळालं असतं का? देवाचं भजन नको असू द्या, देवाचं भजन, पण हा देह त्याला मिळाला असता का? तर नाही. मग आपण खरं भाग्यवान आहोत की नाही? भगवंताने आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे. पण काही काहींना या मनुष्य देहात येऊन सुद्धा या देहाचं महत्व कळत नाही. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. नरदेह कसा आहे? दुर्लभ आहे, पण कसा? शतवर्षाची गणना, 100 वर्षाची गणना आहे. मग त्यानंतर आपल्याला काय होतो? तर मनुष्य देह प्राप्त होतो. कोटी कोटी येऊनी, कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागेल. नाथरायांनी एकच वेळेस दुर्लभ शब्द वापरलाय, पण माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी 3 वेळेस दुर्लभ शब्द वापरलाय. दुर्लभुरे दुर्लभुरे दुर्लभुरे, संसार का तुम्ही नेना, आहार निद्रेसाठी दवडिता माणूसपणा. तुम्ही विचार केला असेल काही मराठी भाषेचं महत्व या ठिकाणीही कळतं. दुर्लभुरे 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 एकच शब्द 3-3 वेळेस का वापरला असेल? आला असेल तुमच्या डोक्यात विचार. या ठिकाणी तुम्ही म्हणाल द्विरुक्ती दोष आहे, तर नाही, द्विरुक्तीही नाही आणि द्विरुक्तीही नाही. थोडा वेदांताचा आपण विचार करू. द्विरुक्ती दोष कशाला म्हणतात? तर एका शब्दाचा पुन्हा पुन्हा वापर होणे याला काय म्हणतात? द्विरुक्ती दोष असं म्हणतात. पण या ठिकाणी द्विरुक्ती दोष आलेला नाही. तुम्ही म्हणाल कस काय नाही? ताई, एका शब्दाचा डबल डबल उपयोग झालाय का नाही? बोलत चला. दुर्लभुरे दुर्लभुरे दुर्लभुरे, संसार का तुम्ही नेना. दुर्लभुरे 3 वेळेस झालाय ताई, मग तुम्ही कस काय म्हणता या ठिकाणी द्वेष नाहीये? तर त्याचं कारण असं आहे. मला सांगा, तुम्ही बोलताना असं वापरतात का? काय रे भाऊ, तुझं जेवण झालं का? तुम्ही म्हणतात झालं झालं म्हणतात का? असं नाही. त्याचा काही अर्थ निघतो का? तुम्हाला मी विचारलं सहज, का रे कुठे गेला होता तू? मी फिरायला गेलो होतो. होतं का याचा अर्थ? बोलत चला. असं शांत बसू नका बरं का, आपलं चालतं. इथं काही तुम्हाला बांधलेलं नाही. बोलत चला. होतो का काही याचा अर्थ? तुम्हाला साधं उदाहरण सांगते. तुम्ही मालेगावच्या बस स्टँडला जा आणि त्या ठिकाणी, मालेगावचं जाऊ दे, आपलं शिरपूरचं बस स्टँड घ्या. त्या ठिकाणी शेंगदाणा विकणारा असतो का नाही? तो काय म्हणतो? खारे शेंगदाणे. काय म्हणतो? चांगला आवाज आहे.
शिरपूरच्या बस स्टँडवर काय असतं, शेंगदाणा विकणारा असतो, तो काय म्हणतो, खारे शेंगदाणे. बस बस, काय म्हणतो, खारे शेंगदाणे. एका अर्थाचे दोन मिनिंग आहेत. काय, खारे, काय अर्थ झाला, खारे. एक म्हणजे खारे शेंगदाणे. कोणते शेंगदाणे, खारे. मीठ लावून कोणते शेंगदाणे, एका अक्षरात म्हणजे एका याचा किती अर्थ झाले, एका शब्दाचे किती अर्थ झाले, कोणते कोणते, खारे शेंगदाणे. आणि दुसरं म्हणजे खारे शेंगदाणे. तेही जाऊ द्या. बघा शहर गावात काय म्हणतात त्याला, चपरासी, ते गुरखा 12 वाजेच्या दरम्यान फिरतो बघा, हातात काठी असते त्याच्या आणि त्याला 2 घुंगरू असतात. वॉचमॅन, गुरखा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा शब्द वापरला जातो. तो काय म्हणतो, सोनेवाले जागते. आता त्याचं कसं म्हणण्याचं असतं, सोनेवाले झोपणारे कसे राहा तुम्ही, सावध राहा. आणि एक म्हणजे सोनेवाले, आता अर्थ कळाला असेल, हा लक्षार्थ वाचा, अर्थ कळाला असेल. एक म्हणजे सोनेवाले जागते रहो, आणि महिला वर्गाला पहिलेच कळालं असेल, सोनेवाले विठाला विठाला नाही तर काही ना लक्षार्थ वाचार्थ अजिबात कळत नाही बरं का. एक माणूस दवाखान्यात गेला आणि त्याला काय चावलेला असतो, विंचू चावलेला असतो. आणि विंचू चावल्यामुळे तो दवाखान्यात जातो आणि डॉक्टरांना सांगतो, अहो डॉक्टर साहेब मला काय ना विंचू चावला म्हणून. मग डॉक्टर साहेबांनी त्याला बसवलं आणि त्याची चेकिंग केली आणि त्याला सांगितलं, ज्या ठिकाणी तुला विंचू चावला असेल त्या ठिकाणी तू ही काय लाव, बँडेज लाव. हा बी एवढा शहाणा घरी जातो आणि बायकोला म्हणतो, अगं ए ऐक ना. ती म्हणे, बोला ना काय झालं. तो म्हणतो, मला ज्या ठिकाणी विंचू चावलाय ना त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी काय सांगितलंय, बँडेज लावायला सांगितले. ती बी आत्तीच डेरशानी. ती म्हणते, आणा ती बँडेज पट्टी, या दरवाजाच्या बॅक साईडला तुम्हाला काय चावला, विंचू चावला. ती तिथं जाऊन बँडेज चिटकून मला सांगायचं एवढं की लक्षार्थ वाचार्थ समजून घेत चला. विठाला विठाला असो. आपला विषय कुठं चालला होता तर, दुर्लभुरे संसार का तुम्ही नेना, आहार निद्रेसाठी दवडिता माणूस बना. पहिला दुर्लभुरे शब्द का वापरला असेल, पहिला दुर्लभ हा शब्द का वापरला असेल, तो म्हणजे असा की आपण या मनुष्य देहात जन्माला आलो याच्यासाठी पहिला दुर्लभ शब्द वापरला आहे. कशासाठी तर आपण या मनुष्य देहात जन्माला आलो हे दुर्लभपणाचं काय पहिलं लक्षण आहे. भक्ती विनाचीने जडोला जिरवाणे, संसार भोगणे दुःख रूप, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. मग एका येऊनी मधून किती फेऱ्या काढाव्या लागतात, कोटी कोटी फेऱ्या काढाव्या लागतात. मग तेव्हा काय प्राप्त होतो, हा मनुष्य देह प्राप्त होतो. मग हे काय झालं, दुर्लभपणाचं पहिलं लक्षण झालं. आणि दुर्लभपणाचं दुसरं लक्षण कोणतं आहे तर, आपण सगळेजण यथासांग जन्माला आलो हे दुर्लभपणाचं काय आहे, दुसरं लक्षण आहे. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचे दुःख, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याचे दुःख. मग मला सांगा, खरंच आपण भाग्यवान आहोत की नाही. सगळं आपल्याला देवाने काय दिलंय, यथासांग. सदैव तुम्हा अवघे आहे, हात पाय चालाया, मुखी वाणी कानी कीर्ती, डोळे मूर्ती देखावया. कसं आहे तर, आपल्याला सगळे अवयव कसे दिलेत, यथासांग दिलेत. का मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी काहींना डोळेच नाही, काहींना हातच नाही. हात असूनही आपण भजन करत नाही. मग आपण खरंच भाग्यवान आहे का हो, हा भाग्यवान आहे का. म्हणून ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन चालू होईल त्यावेळेस सगळ्यांनी मुखाने हरिनाम
आणि हाताने टाळी वाजवत जायची. खरंच आपण भाग्यवान आहे, आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालाय. त्यातल्या त्यात आपल्याला यथासांग हा सुदृढ असा मनुष्य देह प्राप्त झालाय. हे काय दिला देह भजन गोमाता देव दिला देह भजन गोमाता देव दिला देह भजन गोमाता देव दिला देह देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता. देवाने हा देह कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलाय. पण आपण हा देह भजनासाठी वापरतो का? नाही, आम्ही याच्या त्याच्या चुगल्या लावण्यासाठी वापरतो. बरोबर आहे का? नाही नाही हो माहिती ना, असं होईना. नाही हो माहिती ना, तसं होईना. पण देवाने खरं देह कशासाठी दिलाय तर भजनासाठी दिलाय. मी मगाशीच सांगितलं, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला खाता हरी बोला गाता, उठता बैसता हरी बोला. तुकोबरायांनी आपल्या वाचेला सांगितलं, काय सांगितलं? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. अरे वाचेला नव्हे तर आपल्या मनाला सांगितलं, माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. मग मला सांगा, आपल्याला हा देह मिळालाय तर काहीतरी आपण याचं काय देहाचं सार्थक केलं पाहिजे. हे झालं दुर्लभपणाचं दुसरं लक्षण. त्यातल्या त्यात हा देह दुर्लभ कसा आहे तर आपल्याला भारत अशा देशात जन्म मिळाला, हे दुर्लभपणाचं कसं आहे तिसरं लक्षण आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला संतांच्या भूमीत जन्म मिळाला, हे काय दुर्लभपणाचं तिसरं लक्षण आहे. भरत कंडे नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कूड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. खरंच ही भूमी ही पवित्र आहे. या ठिकाणी आपल्या भूमीत कोण संत होऊन गेले तर श्री संत नथुसिंग बाबा या भूमीत होऊन गेले. काय वैभव आहे आमच्या नथुसिंग बाबांचं. शांती ब्रह्म ज्यांना सांगितलं जातं ते आमचे नथुसिंग बाबा. आणि खरंच आम्ही भाग्यवान आहेत, आपण भाग्यवान आहेत की त्या संतांच्या भूमीत आपला जन्म झालाय. म्हणून हे दुर्लभपणाचं काय आहे तर तिसरं लक्षण आहे. भागवतात देवानुग्रह
हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. आपण याचा उलटा विचार करू. महापुरुष संश्रया म्हणजे संतांची भेट होणं कसं आहे तर दुर्लभ आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. कोणत्या संतांची भेट होणं दुर्लभ आहे? कोणत्या संतांची? संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांची भेट होणं दुर्लभ आहे. मी तुम्हाला दृष्टांत सांगते. एकदा काय झालं, कबीर महाराजांच्या घरी संत मांडियाळी येणार होती आणि ते पंढरपूरला वारीसाठी काय गेले होते. आणि त्या ठिकाणी संत मांडियाळी भेटली. आणि बघा, आपण गावाला गेल्यानंतर, लग्नाला कुठेही गेल्यानंतर आपले नातेवाईक आपल्याला काय भेटत असतात आणि आपण काय सांगतो, आमच्या घरी या चहा पाण्याला तरी या निदान. आमच्या गावाकडे मांडियाळी भेटली आणि कबीर महाराजांनी काशीला आल्यानंतर काय करा, माझ्या घरी चहा पाण्याला या, माझ्या घराला तुमचे पाय लागतील आणि माझं घर काय होईल, पवित्र होईल. माता कबीर महाराज काशीला निघून गेले आणि निघून गेल्यानंतर काही दिवसांनी ती संत मांडियाळी कुठे गेली, काशीला गेली. आणि काशीला गेल्यानंतर त्यांना कबीर महाराजांची काय झाली, आठवण झाली. आता आठवण झाल्यानंतर त्यांनी गावात विचारलं, अहो ऐका ना, या ठिकाणी कबीरजी राहतात, त्यांचं घर कुठे, दाखवशाल का आम्हाला? त्या ठिकाणी लोकांनी कबीर महाराजांचं घर दाखवलं. आता कबीर महाराजांनी त्या संत मांडियाळीला लांबूनच पाहिलं आणि आपल्या बायकोला सांगितलं, अगं ऐक ना, आपल्याकडे संत मंडळी येत आहे, पण आपल्याकडे काय अन्नाचा कणही नाही आणि आता संत मांडियाळींना काय भोजन करायचं? ती म्हणते, अहो आपण 2 दिवसापासून अन्नाचा कणही ग्रहण केलेला नाही आणि संतांना काय द्यायचं? पण कबीर महाराज सांगतात, अहो अगं ऐक ना, आपल्याकडे संत येत आहेत, संतांना उपाशी पाठवायचं नाही. आता त्या ठिकाणी कबीर महाराजांनी सांगितलं, आता 8:30 वाजलेत आणि नुकतंच मारवाड्याचं दुकान बंद झालं असेल, वाण्या बाबाचं दुकान बंद झालं असेल, आपण काय करू, त्या ठिकाणी संतांसाठी अन्न चोरून आणू. आता त्या ठिकाणी आईसाहेब म्हणतात, चालेल आपण दोघी जाऊ. पण लहान मुलगा कमाल म्हणतो, अगं आई ऐक ना, तू जाऊ नको, तुझ्या जागेवर मी जातो. बघा मुलगा कसा असतो याच्यावरून कळतं मुलाला संस्कार कसे असावे. तो एवढासा कमाल म्हणू लागला, बाबा आईला घरीच राहू द्या, मी येतो तुमच्या सोबत, मला घेऊन चला. त्यावेळेस कबीर महाराज म्हणतात, चल बाबा चल, तूच चल माझ्यासोबत. आता कबीर महाराज वाण्याच्या दुकानाजवळ गेले. आता वाण्याचं दुकान काय होतं, बंद झालेलं होतं. म्हणून कबीर महाराजांनी काय भिंत फोडली आणि त्या भिंती वाटून कमालाला सांगितलं, अरे कमाल ऐक ना, तू आतमध्ये जा आणि मी काय उभा राहतो, बाहेर उभा राहतो. कमाल म्हटला, ठीक आहे बाबा चालेल, तुम्ही बाहेर उभे राहा आणि मी आतमध्ये जातो आणि आतून काहीतरी शिदोरी आपल्या सोबत घेऊन येतो. आता आईसाहेबांनी सांगितलं होतं की संतांना आपण काय गोडधोड जेवण खाऊ घालू, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काय आणा, थोडं गव्हाचं पीठ. आणि आता कबीर महाराजांनी सांगितलं होतं, हो ग मी आणतो. मग आता कमाल महाराज आतमध्ये गेले आणि कमाल महाराजांनी त्या ठिकाणी डाळ आणि काय घेतलं, गव्हाचं पीठ आपल्या सोबत घेतलं आणि तेही फक्त संतांपुरता घेतलं. स्वतःसाठी घेतलं का तर नाही. संत कसे असतात, स्वतःचा विचार करत नाही, जगाचा विचार, जगाच्या कल्याणे, संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारे. आता कमालाने त्या संतांसाठी डाळ आणि काय घेतलं तर थोडं पीठ सोबत घेतलं आणि डाळ घेताना पिशवीचा आवाज झाला आणि वाण्याला काय आली, जाग आली. कमाल महाराज पुढे धावू लागले, त्यांच्या पाठीमागे वाण्या धावू लागला. कमाल महाराज पुढे धावू लागले, त्यांच्या पाठीमागे वाण्या धावू लागला. असं पळत 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 कमाल महाराज बाहेर निघणार तेवढ्यात काय केलं, त्या वाण्याने कमाल महाराजांचे पाय धरले
आणि काय झालं, कमाल महाराजांचं जे अर्ध शरीर होतं ते कुठं होतं, बाहेर, आणि अर्ध शरीर पायापासून कुठं होतं, आतमध्ये होतं. आता कमालाने सांगितलं की अहो बाबा मला तानानं तुम्ही बाहेर काढा. कबीर महाराज काढताय बाहेर पण येत नाही. त्यावेळेस कमालाने सांगितलं हो बाबा ऐका, माझे पाय कोणी धरलेत, वाण्याने धरलेत, मला बाहेर येता येणार नाही. तुम्ही काय करा, ही शिदोरी घरी घेऊन जा. पण कबीर महाराज म्हणतात अरे मी असं कसं जाऊ रे तुला एकट्याला सोडून, तुला जर सोडलं तर गावात आपली काय होईल, बदनामी होईल, नवे नवे चर्चा होतील, आणि जे संत आलेत ना ते जेवणही करणार नाही. ते संत म्हणतील आपण चोरट्याच्या घरी जेवण करतोय, आम्हाला चोरट्याच्या घरचं जेवण नकोय. त्यावेळेस बघा छोटासा कमाल काय म्हणतो, अहो बाबा ऐका ना, तुम्ही आता काय व्हा, निपुत्री व्हा. त्यावेळेस कबीर महाराजांना कळालं नाही निपुत्री म्हणजे काय म्हणतोयस रे तू बाळा. बाबा ऐका ना, जर मी इथं असाच राहिलो आणि तुम्ही घरी गेले तर संतही जेवणार नाही आणि तुमचा देखील खूप मोठा अपमान होईल. मग त्यावेळेस कमालाने सांगितलं बाबा तुम्ही ही शिदोरी काय घरी घेऊन जा आणि आईपर्यंत द्या, आणि एक सांगतो तुम्हाला आपला अपमानही होणार नाही आणि संतही आपल्याकडे काय जेवण करून जातील. पण मग कबीर महाराज म्हणाले कसं काय रे बाळा, तू तर तुझे पाय वाण्याने धरले, वाण्या बोबाटा करू लागला, माझ्या ठिकाणी चोर घुसलाय, माझ्या दुकानात चोर घुसलाय, चोर घुसलाय, लोक पळत पळत येऊ लागले. त्यावेळेस कमालाने सांगितलं बाबा ऐका, मनावर दगड ठेवा आणि माझं काय करा, तुम्ही शिरच्छेद करा. त्यावेळेस कबीर महाराजांना धो 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 रडू आलं. अरे माझा मुलगा असा काय सांगतोय रे, अरे बाळा मी तुला सोडून तरी कसा जाऊ. त्यावेळेस कमाल सांगतो बाबा तुम्ही जा, आपल्याकडे संत आले, संत भेटीला आले, त्यांना तुम्ही काय करा जेवण खाऊ घाला, माझी चिंता करू नका. असं समजा की तुम्हाला मुलगाच नव्हता. त्यावेळेस कमालालाही रडू येत होतं आणि कबीर महाराजांनाही रडू येत होतं. पण काय नाविलाज, करायचं तरी काय करायचं सुचत नव्हतं. त्यावेळेस कबीर महाराजांनी आपल्या हृदयावर ताबा मिळवला आणि काय केलं तर कबीर महाराजांचा, कमाल महाराजांचा शिरच्छेद केला आणि एका फाटक्या रुमालात काय केलं ते शिर आपल्या रुमालात घेतलं आणि कुठं घरी निघाले. रडूही येत होत आणि मनात तीव्र इच्छाही होती काय तर माझ्याकडे एवढे लांबून पंढरपूरहून संत आले, त्यांना काय करायचंय जेवण खाऊ घालायचंय. आता कबीर महाराज घरी गेले. आई साहेबांनी विचारलं अहो हे काय आणलंय, या झोडीतून रक्त बाहेर पडतंय, काय याच्यात नेमकं, आणि माझा कमाल कुठे गेला, माझा कमाल काही दिसत नाहीये, कुठे आहे सांगा ना माझा कमाल, सांगा ना माझा कमाल कुठे आहे. त्यावेळेस कबीर महाराजांना रडू आवडत नव्हतं, पण काय करतात घरात संत आहे कसं रडणार. त्यांनी सांगितलं अगं तू घरात जा, मी तुला खरं काय ते सगळं सांगतो. आता तेवढ्या तिकडं वाणीने कोणाचे पाय धरले होते, कमाल महाराजांचे पाय धरले होते. आणि गावात आता आरडाओरडा तर झाला होता की वाण्या बाबाच्या घरात काय शिरलाय, चोर शिरलाय, चोर शिरलाय. गाव सभा झाली, इकडं सभा चालू आहे. तो देह आणला, तो देह एका खुंट्याला टांगला आणि त्याचा न्याय निवाडा होऊ लागला. इकडं आमच्या आई साहेब सुंदर असा स्वयंपाक बनवताय. आणि ज्यावेळेस कबीर महाराजांनी आईला सांगितलं अगं ऐक ना, हे जे रुमालात बांधून आणलंय ना ते काय आपल्या कमालाचं शिर आहे. ज्या आईचं तरुणपणात मुलगा जातो त्या आईला विचारा काय असतं मुलगा जाण्याचं दुःख काय असतं. तरुणपणात मुलगा जातो त्यावेळेस ती आई कुणाला व्यक्त करू शकत नाही त्या भावना की माझा एकुलता एक मुलगा मला सोडून गेलाय. आणि तेही त्या आईने ज्वलंत पाहिलं काय तर त्या रुमालामध्ये कुणाचं शिर होतं, त्या कमालाचं शिर होतं. त्या आईला रडू आलं.
ढसा ढसा रडू लागली, पण रडून सांगू शकत नव्हती, आकांत करू शकत नव्हती. म्हणून एका खोलीत गेली आणि तोंडाला हात लावून ढसा 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 रडू लागली. मन मोकळं झाल्यानंतर संतांना जेवण वगैरे खाऊ घातलं. सुंदर असा स्वयंपाक बनवला होता, सगळ्यांना बसवलं, जेवण वगैरे झालं आणि संत कसे जायला निघाले. आणि संतांनी सांगितलं, तुमच्या घरावर कृपेचा आशीर्वाद आहे बरे का. आणि संत चालत निघाले. ती आई रडत होती, माझा एकुलता एक मुलगा कमाल मला सोडून गेलाय, मी कुणाला आकांत करू, मी कुणाला सांगू की माझा कमाल गेलाय. तोही एवढ्याच कारणासाठी, काय तर आपल्या घरी संतांना जेवण खाऊ घालायचंय. काय होतं त्याचा दोष, फक्त एवढंच होतं, माझ्या घरी अन्न नव्हतं म्हणून मी त्याला चोरी करण्यासाठी पाठवलं. आता करायचं तरी काय करायचं. संत चालत चालत निघू लागले. आणि नेमकं संत कुठे आली, संत कुठे आले तर ज्या ठिकाणी सभा चालू होती, ज्या ठिकाणी तो देह ठेवला होता, त्या ठिकाणी सभा, मोठी सभा चालू होती. गावातले सरपंच वगैरे सगळेच आले आणि त्याचा न्याय निवाडा होऊ लागला. आता आपण त्या ठिकाणी शिर नव्हतं म्हणून ओळखायला येत नव्हतं. हा देह आहे तरी कोणाचा, देह आहे तरी कोणाचा, त्याचा न्याय निवाडा काय लागत नव्हता. शेवटी त्या देहाला बेवारस म्हटलं. पण त्याच ठिकाणून संत जात होते आणि तो देह आपल्या हाताने काय करत होता, संतांना नमस्कार करत होता. खाली हात टाकायचा, पुन्हा नमस्कार करायचा, खाली हात टाकायचा, पुन्हा नमस्कार करायचा. बघा आपल्या घरची प्रथा आहे, जर आपल्या घरातून कोणतरी जात असेल, आपण त्याला सोडवायला कुठं जातो, स्टँड पर्यंत जातो. तसंच कबीर महाराज संतांना सोडवायला गावाच्या बाहेर पर्यंत गेले. आणि ती सभा चालू होती म्हणून त्या ठिकाणी सगळे संत थांबले. पण तो देह संतांना काय करत होता, नमस्कार करत होता. आणि नेमकं संतांची नजर त्या देहावर पडली. आणि ज्या संतांची नजर एखाद्या मनुष्य प्राण्यावर पडली ना, त्या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आता त्या ठिकाणी त्या संतांची नजर एका मृत देहावर पडली. आणि मृत देहावर पडल्यामुळे तो देह काय कुणाचा होता, कमालाचा होता. आणि नमस्कार करत होता. संतांची अपाई खर्चावे शरीर, सांगतो कबीर कमालासी. या ठिकाणी करत की संत काय असतात, तर तो कमाल हात जोडून नमस्कार करत होता. संतांची नजर त्याच्यावर पडली. त्या ठिकाणी संत आले. काही जण म्हणत होते, अरे चला घरी जाऊ आपण, काय ते मृत शरीर आहे. त्यावेळेस काही संतांनी सांगितलं, नाही, हा देह नक्की पवित्र असेल, हा देह एका पवित्र आत्म्याचा असेल, म्हणून हा देह आपल्याला काय करतोय, नमस्कार करतोय. आणि एखादा जर आपल्याला नमस्कार करत असेल तर त्याला टाकून जाणं आपल्याला शोभत नाही. आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकावीच लागेल. म्हणून सगळे संत त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी सांगतात, करायचा उद्धार, करायचा ज्या देहाचा उद्धार. पण हा देह कोणाचा आहे आपल्याला कळणार तरी कसं. त्यावेळेस कबीर महाराज होते. कबीर महाराजांना रडू आवरला नाही. किती असू द्या, बाप जर राहिला त्याला सुद्धा काय मन आहे. प्रत्येक जण म्हणतो बाप कठोर असतो, बाप कठोर असतो, पण बाप कठोर नसतो. फक्त कठोर एवढ्यामुळेच असतो की इकडं धाक दिलेला असतो. ए बाळा बाहेर जाऊ नको, तुझे वडील येतील. ए बाळा खेळायला जाऊ नको, तुझे वडील तिकडून येतील. ए बाळा तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, तुझे वडील येतील. कोणी धाक दिलेला असतो, इकडं आईने धाक दिलेला असतो. त्याच्यामुळे मनाच्या मुलात काय असतं तर वडिलांविषयी काय असते, घृणा निर्माण होऊन जाते की नाही, खरंच माझे वडील स्ट्रिक्टली असतील, खरंच माझे वडील स्ट्रिक्टली असतील. म्हणून काही गोष्टी मुलं आपल्या आईला सांगतात, बापाला सांगत नाही. पण इकडे वेगळी दशा होती. बाप धो 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 रडू लागला. संतांनी विचारला, अहो कबीर महाराज तुम्ही रडताय तरी का रडताय, त्याच्या मागचं कारण काय, रडतात तरी का रडताय. त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं, अहो हा जो देह आहे ना तो माझ्या मुलाचा आहे, हा जो देह आहे तो माझ्या मुलाचा आहे. त्यावेळेस संतांनी विचारलं, अरे बाबा तू असं काय सांगतोय, हा देह तुझ्या मुलाचा आहे कशावरून. त्यावेळेस सांगतो, त्याने जे जे घडलं होतं ते काही सगळं खरं खरं त्या संतांना सांगितलं. संतांना सुद्धा काय आलं तर रडू आलं, मायेचा पाझर फुटला. आणि संतांनी सांगितलं, कबीर महाराज घरी जा आणि तुम्ही ते शिर काय घेऊन या,
घेऊन या. आम्ही या मृतदेहाला काय करतो, जाग करतो. मला फक्त एवढं सांगायचंय की अशा संतांची भेट होणं काय आहे तर दुर्लभ आहे. आणि अशा संतांची कृपा दृष्टी जर आपल्या एखाद्या जीवावर पडते तर त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण संतांची भेट होण्यासाठी त्याच्यासाठी काय करावं लागतं, आधी साधक व्हावं लागतं. तुम्ही म्हणाल साधक म्हणजे नेमकं काय साधक, तर आपल्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून साधक अवस्थेला प्राप्त व्हावं लागतं, तेव्हा संतांची भेट होते. पण साधक होण्यासाठी काय लागतं, मनुष्यत्वम. मनुष्यत्वम म्हणजे काय, मनुष्य देह मिळवावा लागतो. मनुष्य देह मिळाला म्हणजे साधक अवस्थेला प्राप्त होतो, आणि साधक अवस्था मिळाली म्हणजे संतांची भेट होते, आणि संतांची भेट झाली की देवाची भेट नक्कीच होते, यात शंका नाही. त्याच्या आधी काय लागतं, मनुष्य देह लागतो. मग या मनुष्य देहाची इच्छा कोण करतात, तेजभंगाच्या प्रथम चरण. यह लोकीचा हा देह, लोकीचा हा देह, लोकीचा देह, लोकीचा हा देह, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. तुकोबाराय काय म्हणतात या अभंगात, ह्या लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. या देहाची इच्छा कोण करत तर देव करतात. मग आम्ही काय आहे तर या जन्माला येऊन काय झालोय तर धन्य झालोय. धन्य झालो एवढ्यात नाही तर आम्ही विठोबाचे काय झालोय, दास झालोय. या देहाचं महत्व देवांनाही कसं कळालं, ज्यावेळेस एका लक्षात घ्या, आपल्याकडे जी वस्तू राहिली ना त्याचा खेद वाटत नाही बरं का, नाही राहिली तरी वाटत नाही, पण ती वस्तू जर एखाद्याने घेतली आपल्या समोरच्याने त्याचं दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे टू व्हीलर नाही याचं दुःख नाहीये, पण ती दुसऱ्याने घेतलं का त्याचं दुःख अत्यंत वाटतं. बरोबर आहे का नाही. आपल्याकडे सोन्याचा हार नसू द्या पण शेजारच्या गळ्यात असू द्या, ती 4 वेळेस आपल्या नवऱ्याला सांगते ऐका ना, तो म्हणतो बोल ना बाई काय झालं, ती म्हणते बघा ना तिच्या गळ्यात किती छान हार आहे, असा हार मला कधी मिळेल. ती गोष्ट स्वतःकडे नाही तोपर्यंत दुःख वाटत नाही, पण ती दुसऱ्याकडे असल्यावर आपल्याला काय वाटतो, इच्छिता ती पाहे. जर या देहाची इच्छा देव करतात मग हा देह नक्कीच काय असेल, स्वर्गीचे अमर
इच्छितात देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवनमुक्त नारायण नामे होऊ जीवनमुक्त मृत्यूलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवनमुक्त नारायण नामे होऊ जीवनमुक्त. तुम्ही म्हणाल ताई मला सांगा स्वर्गात काही कमी आहे तर देव या देहाची इच्छा करतात आहो स्वर्गात काम देणू आहे जे तर अमरत्व हे सिंहासन ऐरावती सारखे वाहन मला सांगा स्वर्गात काही एवढं आहे मग या देहाची इच्छा काय करतात हा देह तर नाचकाय सडकाय मडकाय हा देह नाशिवंत मलमूत्रांचा बाधा वरी चर्म घातलेले कर्म कीटकांचा साधा रवरव दुर्गंधी रे अमंगळतेची बाधा मग एवढा सडका कुचका नाचका हा देह आहे आपल्याला 1 महिन्यात 2 महिन्यात किंवा 1 आठवड्यात दवाखान्यात जावंच लागतो एवढा हा सडका मळका देह आहे मग या देहाची इच्छा देव का करतात जे गंधर्व गात गाणी ज्या ठिकाणी गंधर्वासारखा गायक आहे रंभासारखी नाचणारी स्त्री आहे उर्वशी सारखी स्त्री आहे मग मला सांगा त्या ठिकाणी काही कमी असेल का काही कमी तर नाही मग या देहाची देव काय इच्छा करतात तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा पण नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तन अनंत गाऊ किती या देहातून मुक्तता एकच नामाने होते नारायण नामाने होते मग तुम्ही नारायण घ्या वासुदेव घ्या कृष्ण म्हणा काही म्हणा पण या देहाची मुक्तता कशाने होते भगवंताच्या नामाने होते मग आपण सुद्धा ते नाम काय करू घेऊ विठोबा रखुमाई योगा रखुमाई विठोबा रखुमाई
जैसे तू आया था वैसे ही जाएगा। तू ले ले तू ले ले तू ले ले राधा नाम, जैसे तू आया था वैसे ही जाएगा। तू ले ले राधा नाम, तेरा जीवन तर जाएगा। तू ले ले राधा नाम, तेरा जीवन तर जाएगा। सगळ्यांनी सुंदर असं भजन केलंय। विठ्ठल 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 या देहाचं महत्व देवांना कळालं, पण खेदाची गोष्ट एवढीच आहे, आपल्याला या देहाचं महत्व कळालं नाही, अजूनही कळालं नाही। मी कधीची सांगते हा देह भजनासाठी दिलाय, भजनासाठी, पण ते काका काय आले नाही। असू द्या, प्रत्येकाचं असेल काय। या देहाचं महत्व देव सांगतात मला की या देहात काहीतरी असेल, पण तुकोबराय म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो, म्हणून म्हणतात की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो। दास तर झालोय, पण आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। आयुष्याच्या साधनाने आम्ही काय मिळवलंय तर सच्चिदानंद पदवीला आम्ही काय झालोय, प्राप्त झालोय। जीवनात बघा, तुम्हाला शिरपूरला जायचं असेल त्याच्यासाठी काय लागतं, साधन लागतं का नाही? मग साधन ही एक गाडी आहे आणि साध्य म्हणजे काय, शिरपूर आहे। मग मला सांगा, जर तुम्हाला शिरपूरला जायचंय त्याच्यासाठी काय लागते, गाडी लागते। मग तुम्हाला देवाला भेटायचंय, देवाला मिळवायचंय, देवाला पाहायचंय, मग तुम्ही कसं काय ठरवलं की देव तुम्हाला सहजासहजी प्राप्त होईल? देव बाजारचा भाजीपाला नाही रे। मग तुम्ही कसं काय ठरवलं देव तुमच्या घरी कामालाच येईल? अरे त्याच्यासाठी पात्रता लागते। सहज म्हणतात देव ज्ञानेश्वर महाराज माझ्या घरी यावेत, तुकोबराय माझ्या घरी यावेत, पण कसं काय येतील? त्याच्यासाठी काय लागतं, साधना लागते जीवनात। रामकृष्ण हरी उच्चार येऊ द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरी उच्चार येऊ द्या तुमच्या ओठाला, गाथा ज्ञानेश्वरीचा स्पर्श होऊ दे तुमच्या बोटाला। का नाही येणार ज्ञानेश्वर महाराज तुमच्या पोटाला? शिवराय का नाही येणार तुमच्या पोटाला? पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावी लागेल, साधना करावी लागेल। मग तुकोबराय तेच सांगतात, आयुष्य रूपी एक काय आहे, साधन आहे, आणि या साधनाने आम्ही काय केलंय तर साध्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे। पण साध्य काय तर सच्चिदानंद पदवीला आम्ही काय झालोय, प्राप्त झालो आहे। मग तुम्ही कसं काय ठरवलं देव आपल्याला सहजासहजी प्राप्त होईल? पण आम्हाला ताई संसारातून वेळच मिळत नाही नामस्मरणाला, आमचा वेळ व्यर्थ पडतो। जन्मोजन्मी आम्ही ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली। आज इथं छोटे छोटे बालगोपाळ उभे आहेत, ज्यांनी कधी कीर्तनात उभे राहिलेले नाही ते आमच्या ताई, तरी त्या देखील काय त्यांना आनंद
आनंद झाला की आपल्या सोबतच्या मुली कीर्तनात येतात, त्या गायन करतात एवढं उत्कृष्ट, म्हणून तेही आनंदाने इथे उभे राहिले. खरे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. इथं कोणाची बहीण असेल, कोणाची ताई असेल, कोणाचा मुलगा असेल, कोणाची मुलगी असेल, खरंच त्या आई वडिलांना धन्यता दिली तेवढी कमी. कारण त्यांचं पुण्य होतं म्हणून काय मुलं मुली इथं काय उभे आहेत. खरंच आपल्या देशात 3 माता अशा होऊन गेल्या 16व्या शतकात, 17व्या शतकात आणि 18व्या शतकात. 16व्या शतकात कोण होऊन गेले तर माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ होऊन गेल्या. 17व्या शतकात कोण होऊन गेले तर माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होऊन गेले. 18व्या शतकात कोण होऊन गेले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होऊन गेल्या. मग मला सांगा स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे? आजही बघा कीर्तनाला गर्दी कोणाची आहे? म्हणून इथेही कोण पुढे? महिला. अरे भाऊ आज मराठी भाषेचा दिवस आहे, मराठी तरी आज तुम्ही नीट वापर. विठाला विठाला काय तर आज सप्ताह सुद्धा कोणाचा आहे? कीर्तनकार सुद्धा कोण आहेत? वाजवणारे कोण आहेत? गाणारे कोण आहेत? मग मला सांगा महिला कुठं माग आहेत का? ऐका कलियुगाची थोरी कीर्तनकार झाल्या पोरी. ऐका कलियुगाची थोरी डॉक्टर झाल्या पोरी. ऐका कलियुगाची थोरी पत्रकार झाल्या पोरी. ऐका कलियुगाची थोरी गायनाचार्य झाल्या पोरी. मग मला सांगा पोरी काय माग आहे का? जर माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब जर या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले नसते तर आपला महाराष्ट्र घडला असता का हो? दैन्य अवस्था या महाराष्ट्राची झाली असती. म्हणून त्या आई साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत. पण शिवाजी महाराज घडले त्याच्यासाठी आई वडिलांची काय लागते? पुण्याई लागते. काय तुकाराम महाराजांचा खूप सुंदर असा अभंग आहे. आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुणाला धन्यता दिली आहे तर आई वडिलांना धन्यता दिली. का तर त्यांच्या मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई असेल म्हणून त्यांना धन्यता दिली आहे. शिवराय महाराज जन्माला आले त्यात वाद नाही, पण त्याच्या माग माझ्या जिजाऊ भाऊसाहेबांची काहीतरी पुण्याई असेल म्हणून त्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. गाड्या वाजवा. जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला.
माझी जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला तो बापांचा बाप शिवबा जन्माला तो बापांचा बाप राजा शिवबा जन्माला. वावताई प्रसन्न झाले बरं का सगळे. झाले का नाही का झोपा येत आहे. हा महाराष्ट्र कोणाचा तर माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा. हा महाराष्ट्र कोणाचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाराष्ट्र कोणाचा तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. हा महाराष्ट्र कोणाचा तर नरहरी सोनारांचा. हा महाराष्ट्र कोणाचा तर तुकोबारायांचा. हा महाराष्ट्र कोणाचा तर ज्ञानोबारायांचा. मग खरंच आपण भाग्यवान आहोत का नाही की शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण जन्माला आलो, त्यातल्या त्यात संतांच्या भूमीत जन्माला आलो. मग खरंच आपण भाग्यवान आहेत का नाही. फक्त खेदाची एवढीच गोष्ट आहे, शिवजयंती आपण सगळे जल्लोषात साजरा करतो, वाद नाही त्याबद्दल. करा, वाचून करा, नाचून करा, त्यात वाद नाही. पण तुम्ही गाणं लावतात ना, शिवरायांच्या गाण्यावर नाचा हो. मला वाटतं की खरंच आपलं गाव खूप छान आहे, त्यात वाद नाही. पण नाचताना शिवरायांच्या गाण्यावर नाचा. शिवराय सुद्धा विचार करत असतील. शांताबाई वाजवतात. शिवराय म्हणत होते, मनात म्हणत असतील, माझ्या काळात सावित्री होती, तारा राणी होती, पण ही शांताबाई नेमकी कोण होती. आणि शांताबाई गेल्यानंतर आली. शांताबाई गेली नाही, कोण आला. बाबूराव. बेटा तिकडे बस होतो ना, जे असेल ते. पण त्या कालावधीत असं झालं, ज्या ज्या शांताबाई नावाच्या बाया होत्या ना त्या घराच्या बाहेरच निघल्या नाही. कारण हे लहान मुलं एवढे विचित्र, एवढे विचित्र. चालू यांचं दिसली की बाई, हा चालू बाई यांचं. शांताबाई गेली, नंतर आला बाबूराव. माझे शिवाजी राजे म्हणत असतील, माझ्या टायमाला तानाजी मालुसरे होता, कोंडाजी होता. नव्हे तर शिवा काशीद होता, पण हा बाबूराव कोण होता. असो, प्रत्येक जयंती साजरा करा, त्यात वाद नाही. पण जयंती साजरा करताना राजांची जयंती कशात वाचूनही करा. कोणी नाचून साजरा करावी. ज्याने शिवचरित्र स्वतःमध्ये अनुभवलं असेल, ज्याने शिवचरित्राचा स्वतःहून अभ्यास केला असेल, गाढा अभ्यास झाला असेल, त्याचा अधिकार आहे त्या शिवजयंतीत नाचण्याचा. असो, माझ्या शिवाजी राजांचा खरंच जन्म सार्थकी लागला. खरंच जन्म सार्थकी लागला. त्यांनी म्हणावं, धन्य आम्ही जन्म आलो. तुकोबरायांनी म्हटलं तरी चालेल, माझ्या शिवाजी राजांनी म्हटलं तरी चालेल, धन्य आम्ही जन्म आलो. म्हणून आपल्या जीवनाची सार्थकता करून घ्यायची असेल तर या देहात येऊन भजन करावं लागेल. पण तुकोबराय म्हणतात, साधकांनी विचारलं असावं तुकोबरायांना, अहो ऐका ना तुकोबराय, तुम्हाला ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही धन्य झाले जन्माला. साधकांनी विचारलं असावं, का हो तुकोबराय, तुम्हाला सच्चिदानंद रूपाची काच प्राप्ती पाहिजे. अहो स्वर्गात काही कमी का, स्वर्ग का नको. पण तुकोबराय काय सांगतात तेच महाराज अभंगाच्या तुका मने पावटनी
आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो साधकांनी विचारलं असावं, तुकोबाराय तुम्हाला जर स्वर्ग मिळाला तर तुम्ही काय करणार? तुकोबारायांनी गोड उत्तर दिलं, मला जर स्वर्ग मिळाला, पावटणी म्हणजे काय? जिना. त्या स्वर्गाचा आम्ही काय करू? जिना करू. म्हणजे विचार करा, संतांचे विचार किती उत्कृष्ट होते. शेवटी जाता जाता एवढंच सांगितलं, शिका, संघटित व्हा. आणि खरंच माझी मनापासून तळमळ आहे की शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवं. खरं मला अंतकरणापासून सांगू वाटतं, काही दिवसापासून मी बघत होती ऊसाचं काय म्हणतात ना ते मशीन, ते येत नव्हतं, तर शेतकरी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी थांबत होते. त्यात माझे वडील पण होते आणि ते 3 दिवस सतत 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी राहायचे आणि 12 नंतर 12:30ला जेवण करायचे. त्या ठिकाणी अंतकरणात कुठेतरी दुःख व्हायचं की शेतकऱ्याची अवस्था एवढी दयनीय का? त्या ठिकाणी मला रडूही येत होतं की शेतकऱ्याची मुलगी असल्याचा एवढं दुःखही वाटत होतं की एवढी अवस्था बिकट आहे शेतकऱ्यांची. म्हणून माझं शेतकरी बांधवांना एकच विनंती की संघटित व्हा. संघटित झाल्याशिवाय, बळ एकत्र आल्याशिवाय काय गड जिंकता येणार नाही. माझ्या छत्रपती महाराजांनी गड जिंकला, पण कसा? संघटित होऊन जिंकला. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल या ठिकाणी मशीन यावं, आमचे ऊस तोडले जावेत, तर त्याच्यासाठी काय व्हावं लागेल? संघटित व्हावं लागेल. राग द्वेष बाजूला सारावा लागेल आणि काय? संघटित व्हावं लागेल. आज आपल्या या ठिकाणी सोशल वर्कर सुद्धा आलेले आहेत. ताईंचं नाव सरोज पाटील. त्या ताईंची ही खूप तडमड आहे की शेतकऱ्यांनी संघटित झालं पाहिजे, कारण संघटित झाल्याशिवाय काही जिंकता येत नाही. त्या ठिकाणी रात्री 12:30 वाजेपर्यंत एक महिला शेतकऱ्यांसाठी काय तर लढा देत होती. मग विचार करा त्या महिलेचे विचार काय असतील. म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती, संघटित व्हा.
आणि जाता जाता एवढंच सांगेल, माझ्याकडून माझ्या वाणीतून काही अपशब्द गेले असतील तर मला लहान लेकरू समजून माफ करा. आणि खरंच माझ्यावर प्रेम करणारे आपले विखरांची सगळी मंडळी असेल, भामपूरची मंडळी असेल, नव्हे तर सगळे पंचक्रोशीतली भजनी मंडळ, टेंभूरहून आले, खामखेड्याहून आलेले, सगळ्यांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते. आणि माझी सेवा आमचे गुरुवर्य श्री हबप गयाताई महाराज यादव, आदिती देवीजी निकम, आणि मला जे संस्कार लाभले ते म्हणजे आमचे नथुसिंग बावनमोडे जे संस्कार लाभले. म्हणून संतांच्या चरणी, भजनी मंडळाच्या चरणी, तुमच्या सगळ्यांच्या चरणी सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर आणि आज ज्या ताई इथं उपस्थित आहे ते तुमच्या समोर काही 2 शब्द व्यक्त करणार आहेत, म्हणून तुम्ही शांत चित्ताने ऐका. 2च मिनिटं, जास्तही नाही आणि कमीही नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय आपके इस एरिया में सदाशिव भाई ने गन्ने का एक मशीन रोका हुआ था और समस्या ऐसी थी कि गन्ने का मशीन हमारे खेत के गन्ने काट नहीं रहा था। मुझे खबर मिली, मैं यहाँ पे आई। मैं सभी अपने किसान भाइयों से कहना चाहती हूँ कि आज हमारा तहसील, हमारा तालुका कोई लेना देना नहीं, हम सिर्फ किसान हैं, हम गन्ना पैदा करते हैं और गन्ने का जो पैसा, गन्ने की जो पिराई करने के बाद हमें जो अपना मेहनताना मिलना चाहिए, वो उसके लिए मेरी बहुत ज़्यादा ये इच्छा है कि हमारा बंद पड़ा जो शक्कर कारखाना वो चालू होना चाहिए। और एक दिन में, लगभग 4-5 दिन पहले की बात है, मुझे मालूम होने के बावजूद जब मैं आपके गांव में आई, सच में इतनी विकट समस्या है कि हमारे खेतों में गन्ना तैयार हो चुका लेकिन काटने वाली मशीन नहीं आ रही है। शोकांति है कि हम किसान राजा होके बड़े भिखारी तरीके से जिंदगी जी रहे। तो आप सबसे मैं यहाँ से आह्वान करना चाहती, आपका वक्त भी नहीं लेना चाहती और मैं किसी पक्षी बात भी नहीं करना चाहती, सिर्फ मैं ये कहना चाहती, हम किसान हैं, हम राजा है, राजा बनके हमको जीना, राजा बनके मरना है। लेकिन राजा हम जब बनेंगे जब हमारी जो भी फसल हमने लगाई हो वो फसल का हमें सही मेहनताना मिले। दूसरा, हमने जो गन्ने की फसल लगाई है, गन्ना कटाई करने के लिए मशीन मिले, गन्ना हमारे तालुका में ही जाए। हमारे तालुका में यदि दैवत शक्कर कारखाने में हमारा गन्ना जाएगा तो हमें किसी जैसे अभी हमें साल 1.5 साल तक हमको गन्ने का पैसा नहीं मिलता है, हमारा कारखाना चालू हो जाएगा, गन्ना हमें मिलेगा। तो मैं आप सबसे आह्वान करना चाहती हूँ कि शेतकरी राजा ने अपनी राजागिरी दिखा करके एकजुट हो करके आप लोगों से मैं आह्वान करती हूँ कि शक्कर कारखाना जरूर चालू होगा। केवल हमारी सोच पे निर्भर है। जिस दिन हमारी सोच प्रबल हो जाएगी, गन्ने का बॉयलर हमारी सोच से चलेगा। और मैं ये चाहती हूँ कि अगले साल तक या उसके अगले साल तक हमारी सोच के आधार पे हमारा बॉयलर जले और हमारा किसान आत्महत्या न करते हैं, हमारा किसान गरीबी में न जीते हुए एकदम राजा की जिंदगी जिए। तो मैं आपसे यहाँ से हाथ जोड़ के आह्वान करना चाहती हूँ कि हमारे पास सभी कुछ है, साधन है, कारखाना है, गन्ना है, पिराई मशीन है, लेकिन गन्ना पिराई करने वाला जो कारखाना बंद है। तो आज आप इस पवित्र जगह से ये संकल्प ले कि हमारा कारखाना चालू होना चाहिए, ताकि कारखाना हमारा चालू होगा, सत्कर्म की तरफ हमारा ध्यान भी जाएगा।
क्योंकि आज हम यहाँ पे यदि कीर्तन में बैठे भी है, जैसे रात होती है हमें सोच आता है कि गन्ना कटेगा या न कटेगा। और आपको ये कहना चाहती हूँ कि गन्ना न कटने के कारण गुजर खर्दे में एक भाई ने सुसाइड कर ली। तो मैं किसान भैया से ये कहना चाहती हूँ, आत्महत्या हमारा सॉल्यूशन नहीं है। हमारा सॉल्यूशन हमारे एरिया में एरिया में जो कारखाना है उसको हमें चलाना है और हमारे गन्ने का सही कीमत हमें लेनी है। और गन्ने काटने की मशीन यदि हमारे पास आती है तो उसमें हमें प्रतिस्पर्धा नहीं करना है। आज मेरा गन्ना कटेगा तो अगले दिन आपका कटेगा, ऐसे करते हुए हमारा काम होता जाएगा। तो फिर से मैं आपसे आह्वान करना चाहती हूँ कि हमारा शक्कर कारखाना चालू है। आपके जितने भी किसान हैं, जितने भी लोगों के गन्ने की कटाई बाकी है, हम एकजुट होकर वो गन्ने की कटाई करें और हमारा साल भर और हमारे परिवार का जीवन अच्छा यापन करने के लिए हम संकल्प लेके हमारा गन्ना कटाई करें और कारखाने तक जाए। कृपया सूचना आहे, कोणीही जागेवरून उठू नका। आपने मुझे जो सम्मान दिया, ये सम्मान तो आप सब कायम रखेंगे, ये आशा के साथ मैं आपका ये सम्मान लेती हूँ और अपने तरफ से आभार प्रदर्शित करती हूँ कि आपने मुझे सम्मान के लायक समझा। प्रस्तुत भगवंत रूपी अर्थार्थ जिज्ञासू ज्ञानी सर्व भाविकांपुढे आपल्या तापी मायच्या कुशीत असलेले हे टेकवाडे गाव आणि त्यातील हे ताम्रपाषाण महादेव शिवलिंग मंदिर आणि त्यांनी हे एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन केलेलं नामयज्ञ आणि त्या नामयज्ञातील 5व्या दिवसाची सेवा कीर्तनकार म्हणजे काय परके नाही, ते आपलीच लेख आहे, ते आपल्या गावाचे एक भूषण आहे, आपल्या पंचकोशीत एक वैभव आहे। आपण सहज जर तिचं कोण नाव ऐकलं तरी सहज म्हणतो नाही होते आमने पोरगी बरं आमना गावनी पोरगी, हे ते भूषण आहे आपलं, ते गावाचं नाही तर पंचकोशीचं भूषण झालेले ते श्रद्धा म्हणून। आणि तिने हे केलेलं नियोजन, कारण की जेव्हा आपले वाडिले तात्या निधाराम तात्यांच्या दशक्रिया विधीमध्ये संकल्प झाला गावकऱ्यांचा की आपण आता सप्ताह सुरू करायचा, हा संकल्प तेव्हाच झाला की दशक्रिया विधीचे 7 दिवस कार्यक्रम चालले, तेव्हा गावकऱ्यांनी संकल्प केला होता की बऱ्याच दिवसापासून हा नामयज्ञ बंद पडलेला आहे आणि तो आपण चालू करायचा आहे। तो संकल्प केला गेला आणि तो सत्य संकल्प आज हा उज्ज्वल झाला। संत म्हणतात ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्या नारायणाने हे संकल्प करून घेतला आणि हे एवढं मोठं भव्य दिव्य असं हे नियोजन आपल्या या महाशिवरात्रीच्या महापर्वणीला त्यांनी हे घडून आणलं। म्हणून मी सर्व पंचकृषी होते, मी त्या सर्व आयोजकांचा धन्यवाद मानतो। आणि त्या कार्यक्रमाने केलेलं हे नियोजन म्हणजे महिला सप्ताह, हे महिला कीर्तनकार, महिला वादक, सर्व गुरुजन मंडळी हे सर्व लेकीच आहेत आपल्या, हे रुक्मिणी पांडुरंगाचे लेकी आहेत। अगं तुम्ही नुसते लेकी नाहीत तर तुम्ही वैष्णव आहात, नुसतं वैष्णव नाहीत तर कोणते वैष्णव आहात तुम्ही? वैष्णव आणि झुंजार, तुम्ही झुंजा वैष्णव आहेत। तुम्हाला झुंजायचं आहे कोणाशी? समाजाशी। कशासाठी? धर्मासाठी, संप्रदायासाठी। ज्ञानोबा तुकोबरायांचे विचार प्रचार आणि प्रसार करायचा आहे तुम्हाला, नुसते कला दाखवायची नाही, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं। जे जे संतांनी केलं ते ते तुम्ही करून दाखवणार आहात आणि ती पात्रता तुमची अंगी आहे हे जाणून दिसतं। कारण की संतांनीच ते म्हटलेलं आहे की पुत्र देई ऐसा देवा की जग म्हणते जासी भाव। तेव्हा तुम्हाला जर मुलगा द्यायचा असेल ना तर असं मुलगा दे की त्याला संपूर्ण जग बाबा म्हणेल, नाहीतर कन्या तरी ऐसी दे की जैसी मीरा मुक्ताबाई। असे हा सर्व मुक्ताबाईंचा मेळा आपल्या टेकवाडी गावामध्ये घडून आलेला आहे। तुमचं काहीतरी महत्त्वाचं की पहिल्यांदाच सुरुवात झाली
आणि ते सर्व महिला सप्ताहाने ते सर्व लेकींनीच केलेले आहे. समजून घ्या तुम्ही. हा लेखांचा पराक्रम नाही, मुलांचा नाही, तर मुलींचा पराक्रम समजा तुम्ही. हे कौतुक वाटतं. काय करतात आपले आज तरुण पोरं, कुठे जात आहेत, कुठे भडकवत आहेत. बोध घ्या त्यांचा, काय केलं त्यांनी, असं काय क्रांती रूपी कीर्तन महिला सप्ताह या सप्ताहाचं खास आयोजन महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर झालेलं आहे. मी या महादेव मंदिराचा थोडा इतिहास सांगतो, जास्त वेळ नाही घेणार. अगदी 15-16 वर्षापूर्वीचा जर आपण काळ पाहिला तर महादेव मंदिराच्या आजूबाजूला काटेरी झाडं उगवलेले होते आणि या ठिकाणी सारी घाण असायची. पण कोण जाणे, देव ज्यांच्या डोक्यात जातो, ज्यांच्या हृदयामध्ये जातो आणि त्यांच्याकडनं सर्व कामकाज करून घेतो आणि उद्धारही करून घेतो. तसंच आपल्या टेकवाडे गावात कांतीलाल नाना आणि त्यांच्यासोबत बापू सोनार उदनावाले, बघा ते राहतात उदण्याला आणि हे काका राहायचे शिरपूरला. आणि त्यांच्याही सोबत टेकवाडे गावाचे सारे ग्रामस्थ मंडळी, त्यांना काय देवाने साथ दिली असेल किंवा देवाने काय त्यांच्यावर असं हे छत्र टाकलं असेल की त्यांनी यावं, गावकऱ्यांना सोबत घ्यावं आणि हा सगळा परिसर स्वच्छ करावा आणि नेमकं महाशिवरात्रीला कीर्तन ठेवावं आणि त्याच्यातून देव आजूबाजूचा परिसर असेल, गाव असेल, यांना ज्ञान द्यावं आणि महादेव मंदिराचा म्हणजेच या ताम्रपाषाण महादेवाचा जीर्णोद्धार व्हावा. फार मोठी गोष्ट आहे. आणि बघा आज या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित झालेला आहे की त्यांच्या साक्षीने महिला कीर्तन सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि आजची जी सेवा होती ती आपल्याच गावातील सरांनी सांगितलं आत्ताच, सगळ्यांना परिचित असलेलं अगदी साक्षीतही उत्कृष्ट असे कीर्तन झालेलं आहे. माणसाने देव कसा शोधावा, कुणाची संगत करावी आणि कीर्तन म्हणजे काय, आध्यात्मिकचे धडे फक्त आणि फक्त कीर्तनाच्या ठिकाणीच मिळतात, इतरत्र कुठेही मिळत नाही. संस्कार इथूनच घडत असतात. म्हणून मी ग्रामस्थांना एक विनंती करतो की त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या साक्षीताईंना प्रेरणा द्यावी. या सप्त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे कीर्तनकार महिला, वादक महिला आणि त्यांना साथ करणारे ताडकरी देखील महिला आहेत. फार विशेष आहे. म्हणून मी या मंचावर उपस्थित असलेले कीर्तनकार असतील, टाळसाधक मंडळी असतील, पखवा वादक असतील, यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांनी यांचं पुढील भविष्यामध्ये खूप प्रगती करावी आणि आपल्या वाटचालीत खूप असं मौलाचं कार्य करत जावं अशी मी प्रभूचरणी विनंती करतो. त्यानंतर सप्त्यासाठी ज्यांनी दातृत्व देणगी दिलेली आहे त्यांच्यामध्ये 5,555 रुपये. बरोबर. बघा हरिभक्तपरायण चतुरात्माराम कोळी यांनी सप्त्यासाठी 5,551 रुपये देणगी दिलेले आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो आणि अभिवादनही त्यांना करतो. त्यानंतर दोंडू नारायण कोळी यांनी 5,000 रुपये देणगी दिलेले आहे. दंगल दौलत वाडील यांनी 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. राजेंद्र शंभू शिरसाट यांनी 5,000 रुपये देणगी दिलेले आहे. पितांबर चतुर्मोरे 5,000 रुपये. संजय सुखदेव वाघ 5,000 रुपये. प्रशांत अमृत पवार 5,000 रुपये. बापू सकाराम सोनार 5,000 रुपये. युवराज जगन्नाथ बोरशे 5,000 रुपये. कांतीलाल मोतीराम तावडे 5,000 रुपये. मिलिंद प्रकाश पवार 5,000 रुपये. नरेंद्र साहेबराव ढोले 5,000 रुपये आणि रवींद्र मिठाराम वाडिले 5,000 रुपये. हे जे मी नावं वाचून दाखवले हे नावं सप्त्यामध्ये महाराजांना त्यांची जी सेवा घेतलेली आहे त्या सेवेसाठी हे पैसे त्यांनी दिलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद.